आज आम्ही दोघी सासू सोनानी मिळून शेतात नाच पहिलं खळं केलं ते म्हणजे मोहरीचं. आता इथं बघा मोहरी आपली छान अशी वाळली होती, पण पावसाचं वातावरण झालं होतं म्हणून आत्या आणि मी घाई गडबडीने आलो होतो मोहरी काढून घेण्यासाठी. हा बरं झालं बंद केली, वाऱ्यानं उडून जाईल. वाळले चांगली, पावसाच्या भीतीने आलोय बघा. आबाळ कसं झाली, सगळं काळ डुम्म. पळ 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 आलोय करत. म्हणजे अगोदर थोडासा सडाका येऊन गेला होता, पण म्हटलं जास्त मोहरी भिजेल म्हणून मग म्हटलं रात्री जर मोठा पाऊस आला तर काही खरं नाही, म्हणून मग इथं काढून घ्यायला लागलो होतं. आता असताना नारोनी सुद्धा खूप जास्त मदत केली बरं का. मी पटपट कट करून दिली आणि त्यांनी आजीपाशी नेऊन दिली. जेवढी मोहरी वाळली होती ना तेवढीच काढून आणली, मग 3 ठिक्यामध्ये घालून आणली होती. आता त्याला ना चांगलाच एक मोठं लाकूड घेतलं आणि त्या ठिक्यावरती जसं बडवून घेतली आणि इथं बघा परातीमध्ये ओतून काढली. आता त्याचं फोलपाटच भरपूर होतं. आता फोटो तुम्हाला दाखवतेच बघा किती निघाले फोलपाट त्याचं. हे बघा इकडं, आणि भरपूर अशी मोहरी निघाली बरं का. आता हे बघा एवढी मोठी आपली परात गच्च भरली होती. आता वर्षभर आपल्याला पुरेल एवढी घरची आणि देशी मोहरी निघाली होती. आणि इथं पाठीमागं बघायची झाडं ती किती वाळली होती, म्हणजे ते काढून टाकलं होतं सगळा त्याचा कचरा तेवढा. थोडीशी राहिली होती ती पाकडून सुद्धा घेतली. हवा छान सुटली होती त्याच्यामुळे आंब्याच्या झाडाच्या सावलीला इकडे मस्त बसून मोहरी नीट करून घेतली आत्तीने आणि मी. तर कसा वाटला तुम्हाला आजचा आपला मिनी ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा, आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला भेटू परत छानशा ब्लॉगमध्ये. बाबा.